मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। आपल्याच गडचिरोली जिल्ह्यातले आपले तरुण तरुणी हे तयार करण्याकरता आता इंडस्ट्रीला काय पाहिजे इंडस्ट्री सांगते आहे आणि त्याकरता कोर्सेस गोंडवाना विद्यापीठ तयार करताय। याचं एक उत्तम उदाहरण हे UIT आहे आणि मी विशेषतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी लॉयड मेटल्सचे प्रभाकरन यांचं पुन्हा अभिनंदन करतो की याच्याकरता गुंतवणुकीची आवश्यकता होती। त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि 25 कोटी रुपये हे या ठिकाणी दिले। इमारत तयार झाली, कोर्सेस सुरू झाले, मुलं त्या ठिकाणी आली आणि एवढंच नाही तर लॉजिंग, बोर्डिंग, ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या दृष्टीनं या मुलांना आपण मदत करतो आहोत आणि आता याचा विस्तार हा पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। इथे सगळे आधुनिक कोर्सेस आहेत। पुढच्या काळात जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मानव संसाधन आपल्याला लागणार आहेत, मायनिंग, मेटलर्जी पासनं तर आज कम्प्युटर आणि AI या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करता, मायनिंग करता महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्या सगळ्या फ्युचरिस्टिक कोर्सेस ज्याला म्हणतो, भविष्याचा वेध घेऊन या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्यात। आता डिप्लोमा चालू केलाय, पुढच्या काळात डिग्री सुरू होणार आहे। लँग्वेज लॅब या ठिकाणी आहे, तीही अत्यंत महत्त्वाची आहे। मला अतिशय आनंद झाला की इथल्या लँग्वेज लॅबमध्ये गेल्यानंतर आमच्या छोट्याशा एका बहिणीची मी चर्चा केली। आदिवासी समाजातनं आलेली आमची छोटीशी बहीण, ती ज्या कॉन्फिडन्सने मला इंग्रजीमध्ये या ठिकाणी सगळं एक्सप्लेन करत होती आणि केवळ 4 महिन्यातलं तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन हे या ठिकाणी मला पाहायला मिळालं, त्यातनं मला अतिशय आनंद झाला आणि मला हा विश्वास आता तयार झालेला आहे की जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे ते आपण निश्चितपणे करणार आहोत। आपण जर बघितलं तर आज सर्वाधिक या गोष्टींचा लाभ कोणाला होत असेल तर आमच्या आदिवासी समाजाला, आमच्या अनुसूचित जातीला, आमच्या OBC समाजाला, आमच्या सगळ्या तरुणांना, मुलींना, मुलांना याचा सर्वाधिक लाभ होतोय। त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन या माध्यमातून होत आहे। आणि एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटी सोबत आपल्या गोंडवाना विद्यापीठाने त्या ठिकाणी एक कोलॅबोरेशन केलं आणि त्याच्यामुळे आता आपले विद्यार्थी ज्यांनी कदाचित अनेकांनी गडचिरोलीच्या बाहेर नागपूर देखील बघितलं नसेल, मुंबई देखील बघितलं नसेल, असेही आता आपले विद्यार्थी थेट ऑस्ट्रेलियामध्ये त्या ठिकाणी ट्रेनिंगवर चाललेले आहेत। एक बॅच गेलेली आहे आणि आता दरवर्षी आपले पोरं काही ट्रेनिंग इथे करतील आणि काही ट्रेनिंग ऑस्ट्रेलियामध्ये करतील। आपल्या माहिती करता जगामध्ये मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात पुढारलेलं जर कुठलं देश असेल तर तो ऑस्ट्रेलिया मानला जातो। तिथल्या युनिव्हर्सिटी सोबत आज हे मॅरेज झाल्यामुळे केवळ गडचिरोली करता नाही तर आता इथे जे मानव संसाधन आपण तयार करतोय, जे आपले मुलं मुली या ठिकाणी तयार करतो ते ग्लोबली कॉम्पिटेबल आहे। ग्लोबल वर्ल्डमध्ये त्यांची पूर्णपणे जाण्याची तयारी असणार आहे आणि ही जी काही त्यांच्यामध्ये हा कॉम्पिटन्स आहे त्या कॉम्पिटन्समुळे देशात आणि जगात मानव संसाधन म्हणून अतिशय उत्तम ते काम करू शकतील आणि हाय पेड स्किल्ड जॉब्स याकरता तयार होणारं हे मानव संसाधन आहे। केवळ चपराशी किंवा म्हणजे ते काही चुकीचं नाही आहे, ते काम कोणाला तरी करावं लागतं, पण केवळ क्लास 4चे जॉब्स करण्याकरता या ठिकाणी मानव संसाधन आपण तयार करत नाही। क्लास 1, क्लास 2चे जॉब्स करता देखील या ठिकाणी मानव संसाधन तयार होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे। आणि आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की शिक्षण हे कशा पद्धतीनं मुलांना बदलू शकतं। आता या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या मुलांसोबत मी इंटरॅक्शन केलं त्या सगळ्यांचा आउटलुक बदललेला आहे, त्या सगळ्यांचा नॉलेज बेस बदललेला आहे, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे आणि त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स तयार झालाय हा अत्यंत महत्त्वाचा कॉन्फिडन्स आहे की जो त्यांना
ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह बनवतोय. मला हा आजचा कार्यक्रम हा याकरता महत्वाचा वाटतो की पुढच्या काळामध्ये जो काही इतिहास हा गडचिरोली लिहिणार आहे त्या इतिहासाचं पहिलं पान आजच्या UITच्या उद्घाटनामुळे या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे हे सांगताना मला आनंद वाटतो. मी आज पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या काळामध्ये या जिल्ह्याला स्टील सिटी ऑफ इंडिया, स्टील हब ऑफ इंडिया म्हणून आम्ही तयार करणार आहोत. हे करताना ग्रीन स्टीलचं हब देखील या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कारण एक गोष्ट निश्चित आहे की पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याला करायचा नाही आहे. जल, जमीन और जंगल या तिन्ही गोष्टी त्याचं संवर्धन करत आणि उद्योग सुरू करताना काही प्रमाणात जी हानी करावी लागते त्याच्यापेक्षा 4 पट, 5 पट, 10 पट जास्त त्याचं पुनर्निर्मिती करणं अशा पद्धतीनं या ठिकाणी उद्योग येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये गडचिरोलीचं जैववैविध्य, या ठिकाणचं जल, जमीन, जंगल याचा जो काही त्याचं पावित्र्य आहे ते पाळण्याचं काम देखील आपण करू. आणि म्हणूनच आपण हा देखील निर्णय केला की गडचिरोलीमध्ये आपण 5 कोटी झाडं लावणार आहोत. त्यातले 40 लाख झाडं आपण लावली आहेत आणि पुढच्या काळामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 5 कोटी झाडं हे लावून आधीच हरित असलेल्या गडचिरोलीला अधिक हरित आपल्याला बनवायचं आहे आणि प्रदूषण मुक्त आपल्याला बनवायचं आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 3 जागा गडचिरोलीमध्ये जो काही एअरपोर्ट आहे तो बनवण्याकरता पाठवल्या होत्या. त्या संदर्भात प्राथमिक जे काही त्याचं सर्वेक्षण केलं त्याला आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीने होकार दाखवलेला आहे. त्यामुळे आता 1 जागा त्यातली आम्ही फायनल करून लवकरच त्या जागेचं संपादन करून माझा असा प्रयत्न असणार आहे की शक्य झालं तर 2026 मध्येच गडचिरोलीमध्ये आपल्याला एअरपोर्टचं काम सुरू करायचं आहे. कारण एक एअरपोर्ट हा गडचिरोलीला गेटवे टू साऊथ इंडिया बनवणार आहे आणि पूर्ण दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा अशा पद्धतीनं गडचिरोलीला विकसित करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे. या दृष्टीनं आपलं जिल्हा प्रशासन आहे, माझे सहयोगी या ठिकाणी आमचे सहपालकमंत्री आशिषजी असतील, आमचे आमदार असतील. गडचिरोलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.